दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोडच्या गंधर्व नगरीतील परिसरात एका 8 वर्षीय मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे। ओम सुरेश दुधाट असे या हृदयद्रावक घटनेतील मृत मुलाचे नाव असून या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माणाधीन इमारतीमध्ये ओमचा मृतदेह सापडला। ओमचे आई वडील या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होते आणि एक कुटुंब इमारतीतील तात्पुरत्या रूममध्ये राहत होते। रविवारी संध्याकाळी ओम अचानक बेपत्ता झाला। त्याचा शोध सुरू असतानाच रात्री त्याचा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडला। पोलीस तपासात ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समोर आले। तसेच त्याच्या शरीरावर गंभीर जखमा आणि पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या, ज्यामुळे त्याला उंचावरून फेकले असल्याचा संशय आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केलाय। आरोपींच्या शोधासाठी 3 तुकड्या रवाना केल्या असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। याबाबत उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती माध्यमांना दिली आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे। सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता। बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ADR दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा PM या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि PM रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। सोमवारी संध्याकाळी ओमच्या पार्थिवावर देवळाली गावातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। या अमानुष हत्येने परिसरातील लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय। बालाजी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास मुदलियार, भाजपा मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे, रोहन देशपांडे, प्रवीण नागरे आणि स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ओमच्या हत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून दोषींना पकडावे अशी अपेक्षा आहे। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।